के सतीश सर्जेराव चौधरी और उनके सहयोगी का भाजपा में प्रवेश, दीदी के नेतृत्व में जनता का अटूट विश्वास। बोरी से एक बड़ी जे सांगेल तेच आम्ही करू एवढा विश्वास तुम्ही मला दिलाय। या विश्वासावर आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा शब्द या निमित्ताने देतो आणि मी थांबतो। धन्यवाद। युवा और आम नागरिक की उम्मीदें और अपेक्षाओं को एक नई दिशा मिली है। ये प्रवेश भाजपा के लिए केवल एक राजनीतिक घटना नहीं बल्कि एक ऊर्जा और विश्वास से भरा हुआ क्षण बन गया है। पिंटू भाऊ की समाज सेवा और लोकप्रियता को देखते हुए इस प्रवेश को बोरी के राजनीतिक समीकरणों में एक नई शुरुआत माना जा रहा है। इस ऐतिहासिक अवसर पर सतीश सर्जेराव चौधरी के साथ साथ संतोष सर्जेराव चौधरी, पंडित घोलप, शेरू भैया, ख्वाजा शेख चांद, लोबान खान साहब, बिपन भाई, तुकाराम शिंपले, दिगंबर शिंपले, भागोजी शिंपले, संजय शिंपले और काशीनाथ शिंपले सहित अन्य प्रतिष्ठित व्यक्तियों ने मेघना दीदी के नेतृत्व पर विश्वास जताते हुए भाजपा का दामन थामा। ये प्रवेश समारोह सिर्फ एक राजनीतिक कार्यक्रम नहीं था, बल्कि बोरी क्षेत्र में एक नई राजनीतिक दिशा की शुरुआत के रूप में देखा जा रहा है। भाजपा की विचारधारा में आस्था रखने वाली इस नई शक्ति के आने से आने वाले समय में विकास को नई ऊर्जा और गति मिलने की उम्मीद कार्यकर्ताओं में दिखाई दी। गंगाधर देशमुख यांना विनंती आहे त्याने भैयाचं स्वागत करावं। माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक आणि राजकीय नेते मुन्ना भैया गोरे यांचं स्वागत गंगाधर देशमुख करत आहे। डॉक्टर पंडित जराळे यांचा सत्कार शेख लोहार आमदार मेघना दीदी बोर्डीकर पालकमंत्री तथा राज्यमंत्री यांचे या ठिकाणी स्वागत। सतीश चौधरी आणि पंडितराव घोलप या दोघांना विनंती की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। आमदार मेघना बोर्डीकर यांचं स्वागत सतीश चौधरी, सतीश सर्जेराव मते, माधव दाणे आणि अशोक गुंजर इथे देखील उपस्थित झालेले आहेत। त्यांचे या ठिकाणी शब्दसंग्रहाने स्वागत करतो। आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित सर्व बोरीवासियांचा पंचगुरु सिंधुली जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, राजकारणी सर्व पदाधिकारी, महिला मंडळ सर्व पदाधिकारी सर्वांचे या ठिकाणी परत एकदा या आजच्या कार्यक्रमाच्या वतीनं या मंडळातर्फे या ठिकाणी स्वागत। महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आणि आमदार सोमनाथ बोर्डीकर यांचे हस्ते होणार आहे। या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांना सत्कार आणि आज हा कार्यक्रम घडून आला आहे। कुठलेही योग आल्याशिवाय वेळ आल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही। त्या प्रकारे आज या ठिकाणी बोरीचे असा माननीय आमदार सोमनाथ बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आज हा पक्ष प्रवेश सोहळा त्या ठिकाणी साजरा होत आहे। आणि या सोहळ्याच्या निमित्ताने बोरी पंचायत गोष्टीतील आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथमतः भारतीय जनता पार्टी बोरी यांच्या या कार्यक्रमाला जो काय प्रवेश आहे सतीश चौधरी, संतोष चौधरी हे प्रवेश करत आहेत। या सर्वांचं स्वागत। प्रमुख अतिथी त्या विषयावर आपण चर्चा करून नाही केला प्रवेश। साहेबांचा आणि दिदीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। बोरीत साहेबाचा बी बोरीतूनच सुरुवात झालेली आहे आणि दिदीची बी जिल्हा परिषदला बोरीतूनच सुरुवात झालेली आहे। त्यांच्यामुळे त्यांचा बोरीवर जास्त लक्ष आहे। बोरी सरकारच्या जनतेला काय आव्हान एकच करणार आहे मी की जे भारतीय जनता पार्टी म्हणजे लहान पक्ष नाही, सर्वात मोठा पक्ष आहे। सध्याच्या स्थितीमध्ये सगळ्यालाच माहीत आहे, आपल्याला सांगायची काही हे नाही आवश्यकता। पण दीदीचे कार्य आणि साहेबाचं कार्य हे म्हणजे अहोरात्र सहकार्य करायची त्याची मानसिकता आहे, विचार बी आहे त्याचा, सध्या चालू आहे त्याचं कार्य। आज 51 लोकांचा प्रवेश झालेला आहे बोरीमध्ये। आज आपण सर्वांनी पाहितलं असेल 2014ला या देशामध्ये परिवर्तन झालं। एक सर्वसामान्य चहा ऐकणारा माणूस सामान्य जनतेच्या आशीर्वादाने मोदी साहेब पंतप्रधान झाले। तेव्हापासून देशाचा विकास आणि राज्यामध्ये आमचे सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे एक नेतृत्व
18 तास काम करणारं नेतृत्व, त्यामुळं सर्वसामान्य जनतेला आता माहीत झालं की भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही। आणि लोकांनी गेल्या 10-12 वर्षापासून माझ्यासारख्या 18 तास काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जवळून पाहितलेला आहे। त्यामुळं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हा पक्ष न्याय देऊ शकतो। जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचं जिल्हा अध्यक्ष पक्षानं माझ्यासारख्या काम करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला केलं, त्यामुळे लोकांचा विश्वास जास्तच भारतीय जनता पार्टी वाढलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तुम्ही आपल्या सर्वांना माहीत आहे। ज्या दिवशी मी जिल्हा अध्यक्ष म्हणून पक्षानं मला जाहीर केलं, दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये या परभणी जिल्ह्यामध्ये चप्पा चप्पा आपल्याला भाजप पाहायला मिळेल। नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आदरणीय जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, कालच ज्यांनी प्रवेश केला ओरफुडकरजी असतील, आम्ही सर्वजण मिळून ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिकेमध्ये केलेली आहे। 100% ताकद वाढणारच आहे, कारण आता सर्वांना माहीत झालं की भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही। जिल्ह्यामध्ये जे राजकारण 35 वर्षापासून उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेभोवती फिरत होतं, पण त्यांचा विकासाचा कुठलाही दृष्टिकोन नाही। आता सर्वसामान्य जनतेला माहीत झालं, जेव्हापासून दिदी या जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्यात आणि राज्याच्या राज्यमंत्री झाल्यात, या जिल्ह्यामध्ये कुठेतरी विकासाचं राजकारण सुरुवात झालेली आहे आणि माझ्यासारखा काम करणारा कार्यकर्ता आता जिल्ह्याचा अध्यक्ष झालेला आहे। नक्की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला परभणी जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला दिसल्याशिवाय राहणार नाही। जगातल्या सर्वात मोठ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। नक्कीच भारतीय जनता पार्टी हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देणारा हा पक्ष आहे। हा पक्ष कोणा एका परिवाराचा नाही। काँग्रेस म्हणलं तर गांधी येते, राष्ट्रवादी म्हणलं तर पवार येते आणि शिवसेना म्हणलं तर ठाकरे येते, पण या देशामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणलं दर 3 वर्षाला देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा अध्यक्ष बदलला जातो, कोणा एका कुटुंबाचा नसतो। सामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष या देशामध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी आहे। त्यामुळं आता नवीन लोक प्रवेश करायलेत, नक्की त्यांना सुद्धा भविष्यामध्ये न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही।